विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले। विधानसभेच्या पायऱ्यांवर औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आक्रमक झाले होते, तर दुसरीकडे विरोधकांनी देखील त्याच ठिकाणी नितेश राणेंच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली। बघूया। औरंगजेबाची कबर आणि नागपूर हिंसाचारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर पोस्टर वॉर रंगलं होतं। एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी नेते आक्रमक झाले होते, तर दुसरीकडे नागपूर हिंसाचार आणि नितेश राणेंच्या वक्तव्यावरून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। दरम्यान सुरुवातीला विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। दरम्यान त्यानंतर विरोधकांनी देखील नितेश राणेंचे पोस्टर हाती घेत आंदोलन सुरू केलं। दरम्यान यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू झाला। सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा कार्यक्रम सुरू आहे। यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही, डेव्हलपमेंटचा प्लॅन नाही, सगळीकडे सगळी कामं रखडलेली आहेत। आता यांच्याकडे दुसरं कोणतेही काम नसल्यामुळे सरकार पुरस्कृत काही मंत्र्यांना पुढे करून दंगली घडवण्याचा कार्यक्रम सुरू आहे। या विरोधकांनी हे घडून आणलं की हे कुठेतरी रुकलं पाहिजे, पण शिवसेना भारतीय जनता पार्टी ही कदापि सहन करणार नाही। या हिंदुस्थानामध्ये राहता, या हिंदुस्थानाचं खाता आणि मूळ जर तुम्ही पाकिस्तानचे गात असाल, तुम्ही औरंगजेबाचे गुण गात असाल, तर अशा विरोधकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। औरंगजेबला कोण मोठं करतंय असा सवाल उपस्थित करत शंभूराज देसाईंनी अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर टीकास्त्र डागलं, तर औरंगजेबाचं उदात्तीकरण सहन करणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं। कोण करतंय? औरंगजेबाला मोठा कोण करतंय? जो औरंगजेब जन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल केले, स्वराज्य उद्ध्वस्त करायला तो आला होता, पण तो करू शकला नाही। त्याला मोठा कोण करतंय? त्याचं मेमोरियल आहे, त्याचं थडगं म्हणजे मेमोरियल आहे, हे कोण म्हणतंय? त्याचा विचार काँग्रेसने आधी केला पाहिजे। जो ज्वलंत हिंदुत्ववादी आहे, मी मगाशी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भक्त आहे, तो औरंगजेबाचं असं उदात्तीकरण महाराष्ट्रात कधीच सहन करणार नाही। सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपानंतर उद्धव ठाकरेंनी देखील भाजपवर हल्लाबोल केला। केंद्र सरकार औरंगजेबच्या थडग्याला संरक्षण देते, औरंगजेब त्यांचा कोण लागतो असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे। म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे, किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं। याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।